नमस्कार मंडळी, मी छाया वागचोरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते। आता रात्रीचे 9 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही पोहोचतोय मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला। हे जे समोर दिसतंय हे छत्रपती शिवाजी महाराज मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि आता आमची आज रात्रीची 2 वाजताची फ्लाईट आहे फुकेटला। आम्ही चौघी मैत्रिणी मिळून चाललेलो आहे फुकेटच्या इंटरनॅशनल ट्रिपला। आता रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत आणि आमचं चेक इन सिक्युरिटी इमिग्रेशन सगळं झालेलं आहे आणि आमचा बोर्डिंग टाईम आहे 2 वाजता। तर आम्ही आता बसलेलो आहे अडानी लॉन्चमध्ये। हे आहे अडानी लॉन्च। पण इथे जर तुमचं स्वतःचं कार्ड असेल त्या कार्डवर लॉन्च ॲक्सेस असेल तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला एंट्री मिळणार। पण तुम्ही जर कोणाचं कार्ड घेऊन येते असेल फॅमिली मेंबर फ्रेंड्स तर तुम्ही त्याचं वाउचर बनवून आणा तर तिथे एंट्री मिळते, नाही तर एंट्री मिळत नाही। आणि आता आम्ही इथे रात्रीचं डिनर वगैरे करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे बोर्डिंगसाठी। आमचा बोर्डिंग टाईम आहे 2 वाजताचा। पण आता आमची फ्लाईट डिले झाली आहे त्यामुळे आता किती वाजता बोर्डिंग टाईम करणार आहे ते आम्हाला माहिती नाही। तोपर्यंत आम्ही इथे थोडा चिल करतो। ईस्ट का लॉन्च है क्या ये? हाँ ईस्ट। ये वेस्ट वाला है कि ये ईस्ट वाला है? हम लोग गए थे वो ईस्ट वाला था ना। अडानीचे 2 लॉन्च आहेत इंटरनॅशनल एअरपोर्टला, एक ईस्ट झोनचा एक वेस्ट झोनचा। तर ते पण चेक करावं लागतं तुम्ही वाउचर कुठलं काढलंय ते। मिल जाएगा ना उधर जाके बनाने। ये मस्त कवर है रे किसके गॉगल्स का। आता आमचं बोर्डिंग टाईप झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आमच्या बोर्डिंगसाठी। 3 वाजून गेले आहेत ऑलरेडी। आता काय माहिती आमची फ्लाईट कधी टेक ऑफ करते ते। फायनली आमच्या फ्लाईटने आता टेक ऑफ घेतले आणि आता सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आत्ताच आम्ही मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून टेक ऑफ केलं आहे। खाली बघू शकता आपण मुंबई। आणि आता सकाळी फुकेट एअरपोर्टला किती वाजता पोहोचते ते आम्हाला पण नाही माहिती। आणि आता फ्लाईट आमची ऑलमोस्ट 2 तास डिले झालेली आहे। त्यामुळे आता आपण भेटूया सकाळी फुकेट इंटरनॅशनल एअरपोर्टला। गुड नाईट। गुड मॉर्निंग गाईज। आता सकाळचे 6:30 होऊन गेलेले आहेत आणि सनराईज ऑलरेडी झालेलं आहे फुकेटमध्ये। आणि आता 1 ते 1.5 तासामध्ये आमचं लँडिंग आहे। पण लँडिंगच्या अगोदरच एक फुकेटचा पिकनिक स्पॉट आहे। इथं मोस्ट ऑफ नेत नाही कोणाला, पण जे स्वतः जातात इंडिव्हिज्युअल येतात ते तिथे जातात। म्हणजे एअरपोर्टच्या अगोदरच बीच आहे आणि त्या बीचवरनं फ्लाईट जाते। तर खालून मस्त रील्स आणि फोटो वगैरे काढता येतात। तर मी दाखवते तो तुम्हाला स्पॉट। आता आमचा लँडिंगचा टाईम झालेला आहे आणि बघा समुद्रावरून आमची फ्लाईट चाललेली आहे आणि आता बीच येईल। आणि या बीचच्या इथे जेव्हा फ्लाईट येते तेव्हा ती एकदम आपल्या डोक्यावरून जाताना पूर्ण दिसते आणि तिथेच व्हिडिओ आणि फोटो काढतात। तर तो स्पॉट आहे, पण आम्हाला तर तिथे जायला मिळते की नाही काय माहिती नाही। आता आमचं लँडिंग झालेलं आहे फुकेट इंटरनॅशनल एअरपोर्टला। आता आपण बघूया फुकेट इंटरनॅशनल एअरपोर्ट कसं आहे ते आणि आम्हाला किती वेळात आता इथून बाहेर जायला मिळतं इमिग्रेशन करून। हे आहे फुकेट इंटरनॅशनल एअरपोर्ट। चलो चलो चलो। आता आमचं सगळं सिक्युरिटी इमिग्रेशन सगळं झालेलं आहे आणि आम्ही आमचं लगेज घ्यायला आलेलो आहे। हे बघा। आणि यांचं जे डाऊन स्टाफ आहे त्यांनी ऑलरेडी आमचं लगेज बेल्टवरून काढून ठेवलेलं आहे आणि ते फ्लाईटच्या हिशोबाने पूर्ण लगेज काढून ठेवतात। हे बघा इकडे आमचं लगेज आहे VZ763 आमची फ्लाईट होती आणि इकडे त्या फ्लाईटमधल्या सगळ्यांचं लगेज ऑलरेडी त्यांनी खाली उतरवून ठेवलेलं आहे। इकडे चांगली सिस्टम आहे म्हणजे आपल्याला काही हे करावं लागत नाही। इकडे दुसऱ्या फ्लाईटचं लगेज आहे। फुकेट एयरपोर्ट का ये फुकेट का एयरपोर्ट है और ये एग्जिट है 2 नंबर गेट से। अभी हम लोग बाहर जा रहे हैं। हे आउटसाइड फुकेट एयरपोर्टचं आउटसाइड आहे। चल इधर रहेगा अपना वाला। कौन है?
हा पिकअप पॉइंट आहे एअरपोर्टच्या बाहेरचा आणि ह्या साईडला सगळं आपलं नावाचं बोर्ड वगैरे लावून ठेवलेलं असतं. आपण ते ओळखायचं आणि मग ते लोक आपल्या ड्रायव्हरला कॉल करतात. तर आता आमचं पण बोर्ड बघतो आम्ही कुठे लावलेलं आहे ते. इधर सब देख, अपना नाम देख ले, इधर भी देख ले. आता फायनली आम्हाला आमच्या नावाचं बोर्ड भेटलंय आणि आता त्या लोकांनी ड्रायव्हरला कॉन्टॅक्ट केलंय. आता ड्रायव्हर पार्किंगमधून गाडी घेऊन येईल. आम्ही आता थोड्या वेळ इथं वेट करतो. आता बघूया मला कुठली गाडी पाठवली ते. वीडियो निकालती हूँ, ये हमारी गाड़ी है. ये दरवाजा बंद कर देना. ये हमें अभी ये आमची गाड़ी है, पिकअप करायला आली आम्हाला. चल ए चल बेना, ये हम लोग का गाड़ी है इतना बड़ा. आता फायनली आम्ही गाडीत बसून निघालेलो आहे एअरपोर्टच्या बाहेर आणि आता आमची पिकनिकची जर्नी स्टार्ट झालेली आहे. आज आमचा फर्स्ट डे आहे पिकनिकचा. आता बघूया आज फर्स्ट डेला आम्ही काय काय करतो ते. तर निघाले तो आहे बाहेर. आज मला पूर्ण बाहेर निघायला 10:30 वाजलेत आणि इकडे चांगलं ऊन पडलेलं आहे. तर आता आम्हाला फ्रेशनअप वगैरे आम्ही एअरपोर्टलाच झालेलो अगोदरच, कारण आम्हाला ऑलरेडी लेट झालेलं म्हणून आम्ही फ्रेशनअप होऊन आलेलो. आता बघूया आता आम्हाला ब्रेकफास्ट कुठे करायला मिळतोय ते. आम्ही गाडीत बसल्या बसल्या आम्हाला ड्रायव्हरने सांगितलं की आज आमचं ओल्ड फुकेट टाऊनचं साईट सीन आहे हाफ डेचं आणि नंतर ओल्ड फुकेट टाऊनमध्ये आमचं लंच करून मग कराबीला जायचं आहे. पण आम्ही एवढं थकलेलो आणि ऑलरेडी आमचं फ्लाईट 2 तास डिले झालेलं. आम्हाला 11:30 झालेत बाहेर यायला. त्यामुळे आम्ही आजचं ओल्ड फुकेट टाऊनचं जे साईट सीन होतं ते लास्ट डेला ठेवलं आणि आज फक्त आम्ही ओल्ड फुकेट टाऊनमधून लंच करून कराबीला निघणार. कारण कराबीला जायला 4 ते 5 तास लागतात. त्यामुळे मग संध्याकाळ झाली तर आम्हाला काही बघता पण येणार नाही किंवा चेक इन करायचं पण उशीर होईल. त्यामुळं आम्ही कॅन्सल केलं आजचं साईट सीन आणि आता आम्ही गाडीतच ब्रेकफास्ट करतो आहे. काहीतरी 7-11 वगैरे बघतो वाटेत भेटलं तर, कारण इकडे हॉटेल्स वगैरे तर आम्हाला काही भेटले नाही आहेत. तर 7-11 भेटलं तर आम्ही ते तिथून घेणार आमचा ब्रेकफास्ट आणि गाडीत करणार. अभी बैग में किसके खाने का है. आम्ही आता गाडीमध्येच ब्रेकफास्ट करून घेतलेला आहे आणि आम्हाला इथं ओल्ड फुकेट टाऊनला जायला 40 ते 45 मिनिट्स लागतील. आणि ओल्ड फुकेट टाऊनमध्ये बघण्यासारखं म्हणजे बिग बुद्धा टेम्पल आहे, टायगर पार्क आहे आणि ते टायगर पार्क बघायला ऑलमोस्ट 2 ते 3 तास लागतात. त्यामुळे आम्ही ते नंतरच बघणार आहे. आणि आता ओल्ड फुकेट टाऊनमध्ये आम्ही लंच करायला आलेलो आहे. हे आपण बघू शकताय ओल्ड फुकेट टाऊन. अरे टुक 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 कर देगा, टुक टुक करेंगे और टुक टुक करके इधर आएंगे. मार्केट रहता है ना शाम वो देखेंगे हम लोग. ये देख टुक टुक करके आएंगे और टुक टुक के साथ जाएंगे. ये देखिए ओल्ड टाउन है. ये रहेगा अपना दिल्ली दरबार. यहाँ पे हम लोग को खाना खाना है. दिल्ली दरबार टाउन वही ये ओल्ड टाउन घुमाएगा. ये ऐसा ही रहता है ओल्ड टाउन. ये देख वो मंदिर जो है ना, तेरे को जाना है ना, वो मंदिर में हम लोग कपड़ा पहनेंगे. ओल्ड टाउन है तो ओल्ड जैसे कपड़े, इसलिए ओल्ड टाउन जैसे कपड़े कर. इधर पार्किंग में ले आएगा हम लोग को. उतार देता हमें उधर ही, हमें उतार देता उधर ही. नहीं 1 घंटा देगा. इधर जाओ, घूमो, फोटो वोटो खींचो. हाँ वो होटल में खाना खाओ, फिर वापिस से यहाँ पे आ जाओ. ऐसा. You have the number? No, we don't have your number. हाँ. We don't have the internet. KFC भी है. आता आम्ही ओल्ड फुकेट टाऊनला आलेलो आहे आणि इथून आम्ही आता थोडंसं फिरू. 7-11 मधून सिम कार्ड वगैरे घ्यायचं आहे ते घेऊ आणि नंतर लंच करून आम्ही डायरेक्ट जाणार आहे कराबीला. तर आता बघूया आमचं लंच कसं येते. हा ओल्ड टाउन आहे. ओके मिड टाउन आहे. मिड टाउन आहे. आगे आगे चलो हॉटेल ढूंढो. थांब मे. आता दुपारचे 2:30 वाजून गेलेले आहेत आणि आमचं लंच वगैरे झालेलं आहे. आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये लंच केलं. दिल्ली दरबार म्हणून इंडियन रेस्टॉरंट होतं.
तिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही छान होते. तर आमचं लंच झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे कराबीला आणि आम्हाला कराबीला जायला ऑलमोस्ट 5 तास लागणार आहेत. तर आता बघूया आम्ही किती वाजता पोहोचतो ते. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कराबीच्या. धन्यवाद मंडळी. यहाँ पे तो किधर दुख नहीं रहा है मेरे को कुछ.